नमस्कार, मी उत्रेश्वर सोन्ने, ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद. आपण सायन्स फर्स्टचा सेकंड चॅप्टर पाहतोय, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. खर तर आपल्याला या चॅप्टरच्या टायटल मध्ये सुरुवातीला फक्त जे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आहे म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरण एवढं कळतं, पण पिरियडिक या शब्दाचा अर्थ अद्याप कळालेला नाहीये. आणि इथं पुन्हा आलंय मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आपण पहिल्या लेक्चर मध्ये नीड ऑफ क्लासिफिकेशन पाहिलं, नंतर डोबेरायनरची त्रिके डोबेरायनर स्ट्राइड्स पाहिले. दुसऱ्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहिलं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, न्यूलँडचा अष्टकांचा नियम. आणि त्याच्यानंतर आपण आता पाहायला घेतलंय मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. या पिरियडिक या शब्दाचा अर्थ आपण आता थोडस पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येणारे बाळांनो, हा जो मेंडेलिव्ह आहे, this Dmitry Mendeleev is the Russian chemist put forth his concept of periodic table in the year 1869 to 1872. 1869 ते 1872 मध्ये दिमित्री मेंडेलिव्ह जो रशियामधील केमिस्ट आहे, म्हणजे केमिस्ट्रीचा अभ्यास करणारा हा शास्त्रज्ञ आहे, त्याने त्याच्या पिरियडिक टेबलची कॉन्सेप्ट मांडली. Mendeleev examined the relationship between the atomic masses of the elements and their physical and chemical properties. मेंडेलिव्हनं काय एक्झामाइन केलं, कशाची परीक्षा घेतली? द रिलेशनशिप बिटवीन, कोणाची रिलेशनशिप, कोणाकोणामधला परस्पर संबंध. रिलेशनशिप म्हणजे परस्पर संबंध, परस्पर संबंध बिटवीन द ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट, एलिमेंटचा ॲटॉमिक मास आणि देअर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. एखाद्या मूलद्रव्याचा ॲटॉमिक मास किती आहे आणि त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज याच्याशी त्याचा काय संबंध आहे, हा संबंध याचाच अभ्यास मेंडेलिव्हनं केला. आणि याच्यावरूनच नेमकं काय केलं बघा मेंडेलिव्हनं, बाय अनालाइज केलं, अभ्यास केला बाय अनालाइजिंग ऑक्सिजन अँड हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स. म्हणजे जर हायड्रोजनचा ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड आहे किंवा ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड किंवा हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कार्बनचा ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड आहे किंवा कार्बनचाच हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आहे, असं थोडक्यात लक्षात येतं. कार्बन डायऑक्साइड आहे, कळतं की नाही, किंवा हायड्रोजनचा ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड H2O आहे. बाय अनालाइजिंग द ऑक्सिजन अँड हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड ही बिलीव्ड दॅट, त्याच्या एकदम असं परफेक्ट लक्षात आलं मेंडेलिव्हच्या, atomic mass of element was the most fundamental property in classifying the elements. जर मूलद्रव्यांचं वर्गीकरण करायचं असेल तर सगळ्यात मूलभूत गोष्ट काय आहे तर ॲटॉमिक मास आहे. कोण म्हणतंय? मेंडेलिव्ह म्हणतोय. कमॉन, कोण म्हणतंय? मेंडेलिव्ह म्हणतोय. हे पूर्णतः स्वीकारलेलं नाहीये, पण वर्गीकरण कसं कसं होत गेलं हे आपण पाहतोय. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये मेंडेलिव्हचं म्हणणं आहे, बाय अनालाइजिंग द ऑक्सिजन अँड हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स ही बिलीव्ड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट was the most fundamental property in classifying the elements. जर मूलद्रव्यांचं वर्गीकरण करायचं असेल तर सगळ्यात बेसिक प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक मास. लक्षात येतंय का? ॲटॉमिक मास. आता बघा काय केलं मेंडेलिव्हनं, ही अरेंज्ड 63 known elements in the increasing order of their atomic masses. मेंडेलिव्हला 63 एलिमेंट्स मूलद्रव्य माहिती होते. न्यूलँडला किती माहित होते बघा, तुमच्या लक्षात आहे का? ही अरेंज 63 known elements in the increasing order of their atomic masses. जसं जसं ॲटॉमिक मास वाढत जाते तसे तसे 63 मूलद्रव्य रचत गेला. हा लक्षात येतं. आणि मग त्याच्या एक गोष्ट लक्षात आली, नीट लक्ष द्या बरं. He found that the chemical and physical properties of elements, थांबा, मी त्याच्या अगोदर तुम्हाला केमिकल प्रॉपर्टीज काय असतात आणि फिजिकल प्रॉपर्टीज काय असतात हे थोडक्यात सांगेल. केमिकल प्रॉपर्टीज रासायनिक गुणधर्म, फिजिकल प्रॉपर्टीज भौतिक गुणधर्म. मग रासायनिक गुणधर्म कोणते असतात तर एखाद्या दुसऱ्या केमिकल सोबत जे बॉन्डिंग करण्याची कॅपॅसिटी असते किंवा जी बॉन्डिंग होत असते आणि जो एखादा नवीनच केमिकल तयार होत असतो, याला म्हणायचं केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे आम्ही सिंपल when carbon combines with oxygen forms carbon dioxide, ही झाली कार्बनची केमिकल प्रॉपर्टीज. पण कार्बनचा मेल्टिंग पॉइंट आहे, कार्बनचा बॉइलिंग पॉइंट आहे, कार्बनचं हार्डनेस आहे, हे जे गुणधर्म आहेत यांना म्हणायचं भौतिक गुणधर्म, फिजिकल प्रॉपर्टीज. लक्षात येते? डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट हे झालं फिजिकल प्रॉपर्टीज. तर दुसऱ्या एखाद्या एलिमेंट सोबत कंबाईन होण्याची कॅपॅसिटी याला म्हणायचं केमिकल प्रॉपर्टीज. लक्षात येतं? मेंडेलिव्हच्या काय लक्षात आलं बघा, ही फाउंड दॅट द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स शोड रिपिटेशन आफ्टर सर्टन इंटरवल. एका निश्चित अशा कालावधीनंतर हे फार महत्वाचं, याच्याशिवाय काहीच नाही बाळांनो, नीट लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं हे वाक्य आहे याच्यातलं. ही फाउंड दॅट, मेंडेलिव्ह फाउंड दॅट द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स शोड रिपिटेशन.
आफ्टर सर्टन इंटरवल. म्हणजे एका निश्चित अशा कालावधीनंतर हे एलिमेंट्स रिपिटेशन दाखवत आहेत असं त्याच्या लक्षात आलं. मी तुम्हाला डायरेक्ट पिरियडिक टेबल वरती घेऊन जातो, मग तुमच्या लक्षात येईल. काय म्हणतो मेंडेलिव्ह? मेंडेलिव्ह म्हणतो the physical and chemical properties of elements showed repetition after certain interval, and he arranged such elements, those elements which show the same chemical and physical properties, he arranged them in a same group. कशावरून? त्यानं ऑक्सिजन आणि हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड याचा अभ्यास केला, या कंपाऊंडचा अभ्यास केला आणि मग त्याच्या लक्षात आलं काही मूलद्रव्य आहेत, म्हणजे हायड्रोजन आहे, लिथियम आहे, एका निश्चित अशा कालावधीनंतर हायड्रोजन आणि लिथियमच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज सारख्या आहेत. चला, त्याने पुन्हा काय केलं? विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस हा अरेंजेस करत गेला, पण त्याच्यानंतर लक्षात आलं बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन त्याच्यानंतर लक्षात आलं की फ्लोरीन नंतर सोडियम त्यावेळी शोधला गेला होता आणि सोडियमच्या आणि लिथियमच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत. मग त्याच्या लक्षात आलं मॅग्नेशियमची आणि बेरिलियमची प्रॉपर्टीज सारखी आहे, बोरॉनची आणि अल्युमिनियमची प्रॉपर्टीज सारखी आहे, कार्बन आणि सिलिकॉनची सारखी आहे, नायट्रोजन आणि फॉस्फरसची सारखी आहे, ऑक्सिजन आणि सल्फरची सारखी आहे, फ्लोरीन आणि क्लोरीनची सारखी आहे. म्हणजे त्यांना एका ग्रुपमध्ये अरेंज करा. फार महत्वाचं वाक्य आहे बाळांनो. त्याच्या काय लक्षात आलंय? ही फाउंड दॅट सर्टन एलिमेंट शोज द रिपिटेशन ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज अँड ही अरेंज्ड सच एलिमेंट्स इन द सेम ग्रुप. आणि मग त्याने ह्या मूलद्रव्यांना एकाच ग्रुपमध्ये अरेंज केलं. लक्षात येतंय? आपण पुन्हा वापस जाऊया. बघा काय सांगतो मेंडेलिव्ह. मेंडेलिव्ह काय सांगतो? शेवटचं वाक्य, ही फाउंड दॅट द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स शोड रिपिटेशन आफ्टर सर्टन इंटरवल्स. बरोबर आहे. आणि मग त्याच्यावरून त्यानं काय सांगितलं? ही प्लेस्ड दिस एलिमेंट्स बिलो द फर्स्ट एलिमेंट अँड दस स्टार्टेड द सेकंड रो ऑफ एलिमेंट्स. बरोबर आहे का नाही? त्यांनी प्रत्येक वेळी काय केलंय? रिपिटेशन दाखवायला लागला की पुढचा एलिमेंट खाली घेतला आणि मग दुसरा रो चालू केला. बरोबर आहे की नाही? पुन्हा पाहू आपण. बघा काय केलंय? त्याच्या लक्षात आलं हायड्रोजन नंतर जो लिथियम आहे, हा लिथियम हायड्रोजन सारख्याच प्रॉपर्टीज दाखवतो. लगेच दुसरा रो चालू केला. लिथियम नंतर बेरिलियमचा ॲटॉमिक मास जास्त आहे, मग बोरॉनचं, मग कार्बनचं, मग नायट्रोजनचं, मग ऑक्सिजनचं आणि फ्लोरीनचं. नंतर सोडियमला इथं नाही ठेवलं, ग्रुप 8 मध्ये नाही ठेवलं त्यानं. त्याच्या लक्षात आलं सोडियमच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज लिथियम सारख्या आहेत. मग लगेच नेक्स्ट रो चालू केला. नंतर पुढे अरेंज करत गेला विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. मग त्याच्या लक्षात आलं पोटॅशियम इथं नाही ठेवला. मग त्याच्या लक्षात आलं पोटॅशियमच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज ह्या सोडियम सारख्या आहेत. मग त्याला लगेच नेक्स्ट रो मध्ये ठेवलं. तुमच्या लक्षात येतंय ना बाळांनो? खूप सोपं आहे बघा. मग प्रोसीडिंग इन दिस मॅनर, अशा पद्धतीनं ही कुड अरेंज ऑल द नोन एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. अशा पद्धतीनं त्यानं माहित असणारे सगळेच्या सगळे मूलद्रव्य अशा पद्धतीनं अरेंज करत गेला. लक्षात येतंय? मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, नंतर मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. नेमकं नियम काय सांगितला मेंडेलिव्हनं? मेंडेलिव्हनं नियम असा सांगितला बघा, मी एक्सप्लेन करेन. अगोदर स्टेटमेंट पाहूया. The physical and chemical properties of elements are a periodic functions of their atomic masses. म्हणजे physical and chemical properties of elements are periodic functions of their atomic masses. आता बघा इथं असणाऱ्या फिजिकल आणि या रो मध्ये असणाऱ्या एलिमेंट्सचा जर ऑक्सिजन कंपाऊंड तयार केला, आर हे सगळ्यांसाठी कॉमन घेतलंय, त्याचा ऑक्सिजनचा कंपाऊंड तयार केला, तर यांच्या असणाऱ्या केमिकल प्रॉपर्टीज, या सगळ्यांच्या असणाऱ्या केमिकल प्रॉपर्टीज किंवा फिजिकल प्रॉपर्टीज ह्या पिरियॉडिक आहेत. म्हणजे एका विशिष्ट पिरियड नंतर वापस येतात, एका विशिष्ट पिरियड नंतर सेम आहेत. इथं पण तेच. पुन्हा समजून सांगेल. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स रिपीट्स आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम. रिपीट्स आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम. एका निश्चित कालावधीनंतर रिपीट होत आहेत, एका निश्चित कालावधीनंतर रिपीट होत आहेत. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स रिपीट्स आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स रिपीट्स आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम. इथं सुद्धा तेच. द chemical and physical properties of elements repeats after certain interval of time. म्हणजे repeats after certain period of time. म्हणजेच त्या कसल्या फंक्शन आहेत? पिरियॉडिक फंक्शन आहेत. लक्षात येतं का? एका निश्चित पिरियड नंतर ते रिपीट होतात. यालाच म्हटलंय मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. कशाला म्हटलंय मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ? The physical and chemical properties of elements are periodic functions of their atomic masses. कळतं का? त्याने जसं जसं मेंडेलिव्हनं काय केलंय बघा, जसं जसं ॲटॉमिक मास वाढत जातं
ज्या पद्धतीनं atomic mass वाढत जातं त्या पद्धतीनं हे एलिमेंट्स अरेंज केले. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन. बघा बरं जसं जसं atomic mass वाढत चाललंय तसे तसे एलिमेंट्स अरेंज केले. ओके, नेक्स्ट काय केलं त्यानं? ही फाउंड दॅट, त्याच्या लक्षात आलं, ही फाउंड दॅट सर्टन एलिमेंट्स, काही एलिमेंट्स आहेत, दे रिपीट दिस फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. हे जे आहे लिथियम आहे ते हायड्रोजन सारखं दाखवतंय. मग त्यानं काय केलं, लगेच लिथियमला हायड्रोजनच्या खाली घेतलं. मग पुन्हा विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ atomic मास गेला. पण फ्लोरीन नंतर त्या काळी शोध लागलेला जो सोडियम होता त्याच्या लक्षात आलं की सोडियमच्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या तर लिथियम सारख्या आहेत. मग त्यानं त्या सोडियमला फ्लोरीनच्या पुढे 8व्या ग्रुपमध्ये नाही ठेवलं, त्याने लगेच खाली घेतलं. म्हणजे असे पिरियड्स तयार करत गेला, ग्रुप्स अरेंज केले प्लस पिरियड्स अरेंज केले, लक्षात येतं. आणि अशी टॅब्युलर अरेंजमेंट केली ज्याला आपण म्हणतो मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. ज्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचा जो पिरियडिक लॉ आहे तो लॉ असं सांगतो द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, यांच्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या कधी रिपीट होतात तो आफ्टर सर्टन पिरियड. आणि त्याच्यामुळे त्याने काय म्हटलंय, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स, आर द पिरियडिक फंक्शन. पण कोणाच्या? atomic नंबरच्या की atomic मासेसच्या? atomic masses. The physical and chemical properties of elements are the periodic functions of their atomic masses. फार महत्वाचं आहे, लक्षात येतं बाळांनो. नेक्स्ट, हे जे मेंडेलिव्हनं पिरियडिक टेबल सांगितला याचे फायदे काय होते बघा. atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. काय केलं की काही जे नंतरच्या काळामध्ये आता जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्या मॉडर्न पिरियडिक टेबल तयार करत असताना काही एलिमेंटचे atomic masses रिवाइज केले जेणेकरून त्यांना पिरियडिक टेबल मध्ये एक प्रॉपर प्लेस मिळेल. फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल बघा. द प्रिव्हियसली डिटरमाइंड atomic mass of beryllium was 14.09 was changed to the correct value 9.4 and the beryllium was placed before boron. आता काय केलं बघा, बेरिलियम आणि बोरॉन. आता बोरॉन आणि बेरिलियम काय केलं, द नंतर काय झालं की बेरिलियमचं atomic मास त्याच्या लक्षात आलं 9.4 आहे आणि मग त्यानं 9.4 atomic मास आहे हे लक्षात आल्यानंतर बोरॉनच्या अगोदर त्याची अरेंजमेंट केली. हे मेरिट होतं, लक्षात येतं. Mendeleev kept vacant places in the periodic table for the elements not discovered till then, and 3 of these unknown elements were given the names. आणि त्याने बघा काय केलंय हा पिरियडिक टेबल मध्ये. आपण पाहूया, आपण इथपर्यंत आलो कॅल्शियम पर्यंत, इथं वॅकंट जागा ठेवलीये की जिथं पिरियड त्याला माहितच नाहीये या ठिकाणी कोणता तरी, त्याला एवढं कळतंय की या ठिकाणी कोणता तरी एलिमेंट आहे पण त्याचं नाव मला माहित नाहीये. इथं त्याच्या लक्षात आले त्याचा atomic मास 68 असणारा कोणता तरी एलिमेंट आहे, इथंही वॅकंट प्लेसेस ठेवलेत. पण नंतरच्या काळात ह्या ज्या रिकाम्या जागा सोडल्या होत्या त्यानं मेंडेलिव्ह केप्ट वॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल. तुम्ही फक्त atomic masses of some elements were revised, त्याचे एक्झाम्पल क्लुप्त्या लक्षात ठेवायच्या, हिंट लक्षात ठेवायच्या. मेंडेलिव्ह केप्ट वॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल. मग खाली डायरेक्ट एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. तेच कोण आहे, इका बोरॉन आहे, इका अल्युमिनियम आहे आणि इका सिलिकॉन आहे. इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन ज्यांचे atomic masses 44, 68 आणि 72 आहेत. सर आम्हाला इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन कळालं नाही. इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन. आता काय केलं माहितीये का, बोरॉनच्या नंतर इका बोरॉन, अल्युमिनियमच्या नंतर इका अल्युमिनियम आणि इथं सिलिकॉनच्या असं एक टप्पा एक गॅप मध्ये सोडून इका सिलिकॉन अशी नावं दिलेत. लक्षात आलं का तुमच्या? इका बोरॉन 44, इका अल्युमिनियम, अल्युमिनियम नंतर हे आणि इका सिलिकॉन 72 अशी नावं दिलेत. ते जे मेंडेलिव्हनं दिलेली नावं होती इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. लक्षात ठेवायची. ही अल्सो प्रेडिक्टेड प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट्स इव्हन बिफोर दे वर डिस्कवर्ड. त्यानं काय केलं माहितीये का, हे जे बोरॉन, इका बोरॉन आहे, इका अल्युमिनियम आहे किंवा इका सिलिकॉन आहे यांच्या प्रॉपर्टीज अगोदरच सांगून टाकल्या. जे डिस्कवर झालेले नव्हते, लॅटर दे वर फाउंड टू बी करेक्ट. आणि नंतर असा शोध लागला की मेंडेलिव्ह म्हणतो ते खरं आहे, मेंडेलिव्हनं सांगितलेल्या प्रॉपर्टीज सगळ्याच खऱ्या आहेत. नंतर असा शोध लागला जे प्रेडिक्टेड एलिमेंट्स होते आणि ऍक्च्युअल एलिमेंट्स नंतर डिस्कवर केलेले, ज्याला मेंडेलिव्ह इको बोरॉन म्हणायचा तो स्कॅन्डियम आहे, ज्याला मेंडेलिव्ह इका अल्युमिनियम म्हणायचा तो गॅलियम आहे आणि ज्याला मेंडेलिव्ह इका सिलिकॉन म्हणायचा तो जर्मॅनियम आहे. तुम्ही पाठ करायचे. इका बोरॉन कोणाला म्हटलंय? स्कॅन्डियमला म्हटलंय. इका अल्युमिनियम कोणाला म्हटलंय?
गॅलियमला म्हटलंय आणि इका सिलिकॉन कोणाला म्हटलंय तर जर्मॅनियमला म्हटलंय. हे सगळं तुम्हाला पाठ झालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. बाळांनो, आज मी तुम्हाला शिकवतोय तर आजच्या आज तुमच्या नोटबुक मध्ये ते लिहून काढायचं. उद्याचा व्हिडिओ पडेपर्यंत 100 वेळा तुम्ही ते वाचून काढायचं. तर तुम्हाला येणार आहे, तर तुम्ही टॉप करणार आहे. मी तुम्हाला वर्गात विचारायला नाहीये, पुन्हा पुन्हा सांगायला नाहीये, तुमच्याकडून पाठ करून घेत नाहीये. तुमच्या लक्षात येत असेल, वर्गात आहे तिथं बसल्या जागेवर पाठ करून घ्यायचो. इथं मात्र ते शक्य नाहीये. तुम्हाला घर बसल्या पाठ करावं लागेल. हे लक्षात येतं बाळांनो. नेक्स्ट पार्ट आपण पाहणार, कंपॅरिझन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ इका अल्युमिनियम अँड गॅलियम. जो अगोदर मेंडेलिव इका अल्युमिनियम म्हणायचा, नंतरच्या काळात त्याचा शोध लागला की ते गॅलियम आहे. पण मेंडेलिवनं काय केलं होतं, त्यांच्या प्रॉपर्टीज अगोदरच सांगून ठेवल्या. बरोबर आहे का नाही, त्याचं प्रेडिक्शन होतं ते, आणि नंतर लक्षात आलं की त्यांच्या प्रॉपर्टीज तशाच आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल atomic वेट इका अल्युमिनियमचं त्याने अबाउट 68 सांगितलं, आणि ते गॅलियमचं 69.7 जवळ सारखं होतं. डेन्सिटी 5.9 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब सांगितली, जी जवळ 5.94 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब होती. मेल्टिंग पॉइंट लो सांगितला, हो लोच मेल्टिंग पॉइंट होता, किती, फक्त 30.2 डिग्री सेल्सिअस. व्हॅलन्सी त्यानं 3 सांगितली इका अल्युमिनियमची, व्हॅलन्सी गॅलियमची 3च होती. फॉर्म्युला ऑफ क्लोराइड, जर इका अल्युमिनियमची रिएक्शन क्लोरीन सोबत केली तर ECl3 म्हणजे इका अल्युमिनियम Cl3 कंपाऊंड तयार होईल, आणि जर गॅलियमची रिएक्शन क्लोरीन सोबत केली तर गॅलियम क्लोरोगॅलियम म्हणू किंवा ग्लॅरियम क्लोराइड अशा पद्धतीने कंपाऊंड तयार होईल. जर ऑक्साइड्स तयार केले तर इका अल्युमिनियम ऑक्साइड, ज्याची डेन्सिटी 5.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे. नंतरच्या काळात जो गॅलियमचा शोध लागला, गॅलियम ऑक्साइड, ज्याची डेन्सिटी 5.88 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे. आमच्या हे सगळ्या प्रॉपर्टीज वरून, हे जे सगळ्या प्रॉपर्टीज आहेत याच्यावरून आमच्या एक गोष्ट लक्षात येते की ह्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या जवळपास सारख्या आहेत. तुमच्या लक्षात येतंय? नेक्स्ट, व्हेन नोबल गॅसेस वर डिस्कवर्ड, जेव्हा नोबेल गॅसेसचा शोध लागला, लॅटर दे वर प्लेस्ड इन द मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन्स ऑफ अदर एलिमेंट्स इन द झिरो ग्रुप. नंतरच्या काळामध्ये जेव्हा नोबेल गॅसेसचा शोध लागला, तेव्हा नोबेल गॅसेस म्हणजे 18व्या ग्रुपमध्ये असणारे फ्लोरीन, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, हे जे एलिमेंट्स असतात सगळ्यात शेवटच्या ग्रुपमध्ये, यांचा नंतरच्या काळात शोध लागला. आणि मग मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये यांची पोझिशन सुद्धा फिक्स होती की यांना शेवट ठेवायला काहीच अडचण नव्हती. हे सुद्धा मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचं मेरिट होतं. आपण मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचे मेरिट्स पाहिले. कोणते कोणते मेरिट्स पाहिले एकदा रिवाइज करूया. कोणते कोणते मेरिट्स पाहिले? atomic masses ऑफ सम एलिमेंट्स वर रिवाइज्ड. मग त्याचं आपण एक्झाम्पल पाहिलं बेरिलियम आणि बोरॉन मध्ये. मेंडेलिव्ह केप्ट वॅकंट प्लेसेस. मग इका बोरॉन आणि इका अल्युमिनियम, इका सिलिकॉनच्या बाबतीत कसं फायद्याचं ठरलं ते पाहिलं आपण. इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉनचा नंतरच्या काळात शोध लागल्यानंतर त्यांना काय म्हटलं हे पाहिलं आपण. कंपॅरिझन पाहिलं प्रॉपर्टीचं इका अल्युमिनियम आणि इका गॅलियम मध्ये, आणि झिरो ग्रुप एलिमेंट्सला मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये कसं काय सेफ जागा आहे हे सुद्धा आपण सहजासहजी पाहिलं. लक्षात येतं बाळांनो? नेक्स्ट पार्ट पाहणार आपण, डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचे तोटे काय आहेत हे पाहूयात आपण. द होल नंबर atomic mass of elements cobalt and nickel is the same, that is 59. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये कोबाल्ट आणि निकेलचा atomic mass हे सेम आहे, and therefore there was an ambiguity regarding their sequence in the Mendeleev's periodic table. मग मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये अगोदर कोबाल्ट की अगोदर निकेल, हे ambiguity आहे. ambiguity म्हणजे संदिग्धता. कारण मेंडेलिव्हनं दोघांचंही atomic mass सारखं सांगितल्यामुळे, दोघांच्याही atomic mass सारखं असल्यामुळे अगोदर नक्की कोण, ही संदिग्धता आहे. द होल नंबर ऑफ atomic mass, एवढंच लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, कोबाल्ट आणि निकेल दोघांचा atomic mass 59 असल्यामुळं अगोदर कोण, ही संदिग्धता मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये आहे. नेक्स्ट आपण डिमेरिट्स पाहतोय. डिमेरिट्स मध्ये पहिला पॉइंट पाहिला द होल नंबर ऑफ atomic mass. दुसरा पॉइंट पाहूयात आयसोटोप्स. ओके, समजा आयसोटोप कशाला म्हणायचं? द एलिमेंट, द सेम एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट atomic masses. लक्षात ठेवायचं, वरती लिहून घ्यायचं आपल्या टपरीवरती. आयसोटोप कशाला म्हणायचं? सेम एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट atomic masses. फॉर एक्झाम्पल कार्बन 12, कार्बन 14. कार्बनचा atomic mass 12 ही असतं आणि कार्बनचा atomic mass 14 ही असतं. आणि मग कार्बनचा atomic 12 आणि कार्बनचा atomic mass 14 असे जे दोन कार्बनचे, एकच कार्बनचे जे दोन एलिमेंट्स असतात त्यांना म्हटलं जातं एकमेकांचे आयसोटोप, चुलत भाऊ. कळतं का? Isotopes of same element have a different atomic masses, so it is challenge to place them in the Mendeleev's periodic table. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये काय केलंय बघा,
हे जे सगळे एलिमेंट्स आहेत दे आर अरेंज्ड विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ atomic masses. जसं जसं atomic मास वाढत चाललंय त्या पद्धतीनं त्यांना अरेंज केलंय. पण जर एकाच एलिमेंटचे दोन वेगवेगळे atomic masses असतील, म्हणजे जर ते दोन आयसोटोप्स असतील, तर मग त्यांना अरेंज कसं करायचं? दोन वेगवेगळ्या ठिकाणी अरेंज करायचं की एकाच बॉक्स मध्ये अरेंज करायचं? हे देखील डिमेरिट आहे मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचं. जर लक्षात येत नसेल तर पुन्हा ऐका. When elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. जेव्हा मूलद्रव्य जसं जसं atomic mass वाढत चाललंय त्या पद्धतीने अरेंज केलेले असतील, तेव्हा हे जे वाढणारे atomic mass आहे हे युनिफॉर्मली वाढत नाहीये. याचा अर्थ काय हो? युनिफॉर्मली वाढत नाहीये याचा अर्थ काय? मी तुम्हाला पिरियोडिक टेबल दाखवतो. एक मिनिट इथे पहा. एक नंतर डायरेक्ट atomic मास 7 आहे, 7 नंतर 9.4, नंतर 11, नंतर 12, नंतर 13 गेलं, 14 आलं, नंतर 15 गेलं, 16 आलं, 17 18 गेलं, 19 आलं. म्हणजे ही जी वाढ आहे नक्की 1 न वाढत नाहीये, 2 न वाढत नाहीये, म्हणजे हे कळतच नाहीये की नक्की किती न वाढतंय. बरोबर आहे की नाही? When elements are arranged with the increasing order of atomic masses, this increase in atomic mass is not uniform. हे काही युनिफॉर्म नाहीये, एकसारखं नाहीये. आणि मग नक्की लक्षात येत नाही की जे दोन बल्ज एलिमेंट्स आहेत, म्हणजे कसं हो? म्हणजे ऑक्सिजन आहे आणि फ्लोरीन आहे, या दोघांच्या मध्ये एखादा एलिमेंट असू शकतो का ज्याचा atomic मास 17 आहे किंवा 18 आहे? लक्षातच नाही येत आहे. बरोबर आहे की नाही? किंवा आणखीन आपण एखादं दुसरं उदाहरण पाहूया बघा, जे लक्षात येईल सहज सहज. चला बघा, फ्लोरीन आहे आणि सोडियम आहे. फ्लोरीनचा atomic मास 19 आहे, सोडियमचं 23 आहे. आणि मग इथे लक्षातच येत नाही, 19 नंतर तर 20 पण येऊ शकतं, 21 पण येऊ शकतं, 22 पण येऊ शकतं. मग या दोघांच्या मध्ये एखादा मूलद्रव्य आहे की नाही, ही संदिग्धता आहे. आणि म्हणून हे एक मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचं डिमेरिट आहे. लक्षात येतंय? बघा आपण पुन्हा जाऊया त्या ठिकाणी. काय डिमेरिट 3 नंबरचं? When elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform, and it was not possible therefore to predict. म्हणजे काय प्रेडिक्ट करणं? प्रेडिक्ट करणं म्हणजे अनुमान लावणं. How many elements could be discovered between the two heavy elements? दोन मोठ्या मोठ्या मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्य डिस्कवर केले जाऊ शकतात हे सांगणं मात्र कठीण होऊन बनलं. आता आणि शेवटचं एक डिमेरिट बघा, हायड्रोजन रिझेंबल करणं म्हणजे अनुकरण करणं. कोणाकोणाचं अनुकरण करतो बघा? हायड्रोजन रिझेंबल्स अल्कली मेटल्स. आता लक्ष द्या, मी हे तुम्हाला थोडक्यात सांगेल. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये जो पहिला ग्रुप असतो हे लिंबाचं नालायक कार्टर रुबाबात सायकलवर फिरतंय. म्हणजे पहिला ग्रुप हायड्रोजन लिथियम, सोडियम पोटॅशियम, कळतं? रुबिडियम, हे जे असतं हे अल्कली मेटल्स असतात. दुसरा जो ग्रुप असतो त्याला अल्कलाइन अर्थ मेटल्स असतात. मी तुम्हाला सांगेल मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये. आणि जे 17वा ग्रुप एलिमेंट्स असतात म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, यांना हॅलोजन्स म्हणतात. लक्षात येतं? मग हे काय म्हणतं डिमेरिट बघा, हायड्रोजन रिझेंबल्स अल्कली मेटल्स एज वेल एज हॅलोजन्स. हे अल्कली मेटल्स सुद्धा सारखं सुद्धा आहे आणि हॅलोजन सारखं सुद्धा आहे. देअरफॉर नो फिक्स्ड पोझिशन कुड बी गिवन टू हायड्रोजन इन द पिरियोडिक टेबल. कोणत्या पिरियोडिक टेबल मध्ये? मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये हायड्रोजनची फिक्स पोझिशन सांगता येत नाहीये, कारण की हायड्रोजन दाखवत असलेले गुणधर्म हे पहिल्या ग्रुप मधल्या सारखे पण आहेत आणि जे हॅलोजन्स आहेत त्यांच्या सारखे सुद्धा आहेत. मी हॅलोजन्स कोणाला म्हणायचं आणि अल्कली मेटल्स कोणाला म्हणायचं मॉडर्न पिरियोडिक टेबल आपण जेव्हा शिकणार आहोत तेव्हा पण डिटेल मध्ये सांगेल. ओके, आपण आता हाच मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे जो आपल्याला पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहायचा आहे. हेच हा जो पहिला ग्रुप असतो याला म्हणतात अल्कली मेटल्स, दुसरा ग्रुप असतो त्याला म्हणतात अल्कलाइन अर्थ मेटल्स, हा जो शेवटचा ग्रुप असतो याला झिरो ग्रुप म्हणतात आणि हा जो 17वा ग्रुप असतो त्याला हॅलोजन्स म्हणतात. तर हा जो हायड्रोजन आहे याच्यासारखेही गुणधर्म दाखवतो आणि यांच्यासारखेही गुणधर्म दाखवतो. कसे दाखवतो आपण तेही डिटेल मध्ये पाहू. त्याच्यामुळे त्याची पोझिशन काय फिक्स्ड नाहीये. आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत बाळांनो मॉडर्न पिरियोडिक टेबल. स्टे ट्यून्ड, स्टे अपडेटेड. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि काळजी घ्या. जिथं जिथं अडचणी येत आहेत त्या अडचणी मला विचारा आणि जर व्हिडिओ समजत नसेल तर पुन्हा पुन्हा पहा. थोडंसं किचकट वाटेल पण जर व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहिला तर फार सोपं जाईल बाळांनो. मला नक्की विश्वास आहे की तुम्हाला हे समजेल.